नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हर रोज नयावर। तर बघा मित्रांनो, हर रोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक नवीन भरतीची जाहिरात आपण या ठिकाणी घेऊन आलो आहे। आपण बेरोजगार जे काही तरुण आहेत त्या तरुणांसाठी नोकरीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करत असतो। प्रायव्हेट नोकरी असेल, शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा मग कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असेल, सर्वच्या सर्व ज्या काही जाहिराती आहेत बेरोजगार तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आपल्यातर्फे त्या ठिकाणी केल्या जात असतात। तर बघा, पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती या ठिकाणी होत आहे। भरतीमधील जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कोणकोणते पद आहेत, काय शैक्षणिक पात्रता आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहेत। तर बघा, जी काही जाहिरात आहे ती जाहिरात सविस्तररित्या पाहणारच आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करायचे आहे, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तुम्हाला येणाऱ्या ज्या काही भरतीच्या माहिती त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील। आता संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती या ठिकाणी होत आहे। 3000 जागा असणार आहेत। 3000 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येत आहे। तर बघा, ही जी काही भरती आहे ती अप्रेंटिसशिप भरती या ठिकाणी असणार आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी ग्रॅज्युएट असतील त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहेत। पाहू शकता बघा, ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और एनी इक्विवलेंट क्वालिफिकेशन्स रिकग्नाइज्ड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट। तर बघा, जे काही तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बँकेत नोकरी करण्याची तुम्हाला संधी या ठिकाणी मिळणार आहेत। ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। रजिस्ट्रेशनची प्रोसेससुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितली आहे। अप्रेंटिसशिप जे काही पोर्टल आहे nats.education.gov.in यावर तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टल तुमचा अगोदर त्या ठिकाणी प्रोफाईल जी कंप्लीट पाहिजे आणि तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस काय आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा जो काय आहे ती अप्रेंटिसशिप मित्रांनो असणार आहे। यामध्ये बघा, स्टायपेंड काय मिळणार आहे तर रुरल ब्रांचेस असतील, अर्बन असेल, मेट्रो असेल, सर्वच्या सर्व ब्रांचेसमध्ये तुम्हाला 15,000 रुपये प्रत्येक महिन्याला स्टायपेंड त्या ठिकाणी मिळणार आहे। ऑन जॉब ट्रेनिंग तुमची ही असणार आहे। यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक 1 कॅज्युअल लीव्हसुद्धा दिली जाणार आहे। तर अशा पद्धतीची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे। भरती म्हणजे ही जी काय अप्रेंटिसशिप आहे ती झाल्यानंतर काय तुम्हाला वेटेज आहे तर बघा, ॲज पर रिक्रुटमेंट पॉलिसी ऑफ द बँक ॲज अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम। तर बघा, बँकेची जी काही पॉलिसी आहे त्यामध्ये जे काही अमेंडमेंट होत असते त्यानुसार टाईम टू टाईम जी काही अमेंडमेंट होत असते त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी वेटेज दिलं जाणार आहे ही अप्रेंटिसशिप केल्यानंतर। आता बघा, ही जी काय अप्रेंटिसशिप आहे त्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधनसुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच मित्रांनो ह्या ठिकाणी फीसुद्धा तुम्हाला असणार आहे। फी काय बघा, तर बघा, PWBD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये प्लस GST आहे। शेड्यूल कास्ट, SC ST वुमन असतील, EWS असतील त्यांच्यासाठी 600 रुपये प्लस GST आणि ऑल अदर कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये प्लस GST ही एवढी फी त्या ठिकाणी असणार आहे। तर बघा, ही सुद्धा मित्रांनो चांगली संधी तुमच्याजवळ आहे। या ठिकाणी 12 महिन्यांचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे। या 12 महिन्यात तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते। अतिशय महत्त्वाची संधी ही असणार आहे। तर लवकरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। अर्ज अजूनही सुरू आहेत आणि संपूर्ण जे काही वॅकन्सीचा डेटा आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवनवीन जॉबच्या रिलेटेड माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।